तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्र. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आजचा थंबनेल तर तुम्ही बघितलंच असणार की आपण मुंबईमध्ये टॉप 5 चे गणपती वर्कशॉपचे अपडेट देतो आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे की मोठे मोठे जे कारखाने आहेत मुंबईमधले आपले, जसं बकरी अड्ड्याच्या इकडे जरा परळचं आपण एक शूट केलेलंच आहे. असे बरेचसे असे वर्कशॉप्स आहेत त्याची आपण अपडेट घ्यायला जातो मित्रांनो आज. तर सर्वात प्रथम तर आपण जाणार तर मित्रांनो बकरी अड्ड्यापासून आपण सुरुवात करणार आणि एंड करणार ते आपल्या म्हणजे परळ वर्कशॉपमध्ये. तर मित्रांनो, प्लीज ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की कोणत्या ठिकाणी कोणता बाप्पा बनतो, प्रसिद्ध बाप्पा ते पण तुम्हाला सांगा. प्रसिद्ध टॉप 5 म्हणजे तुम्हाला गणपती वर्कशॉप पण कुठे आहे ते तुम्हाला माहिती पडेल. तर मित्रांनो, जास्त वेळ नाही घ्यायचा तुमचा, आपण जाऊ पहिला बकरी अड्ड्याला. तर आपण जाण्याच्या आधी ना मित्रांनो, प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती. तर जास्त वेळ नाही घेत आहे, चला आपण पटकन निघू. तर माझ्याबरोबर बोला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता सध्या मी आहे ना चिंच पोकळी स्टेशनला आहे. तुम्हाला जसं बोलू व्हिडिओच्या सुरुवातीला की आपण सुरुवात आपण बकरी अड्डा शूट करणार आहे. त्याच्यानंतर आपण जाणार इतर ठिकाणी, म्हणजे परळ वर्कशॉपला लास्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड लास्ट आपण आहे ना मित्रांनो आपला गणेश संकुल ठेवणार आहेत. आणि आता बघू जेवढं आपल्याला अपडेट भेटतात बघत जाऊ. आपण सुरुवात करतोय बकरी अड्ड्यापासून. चला तर जास्त वेळ नाही घेतो तुमचा, लगेच जाऊ बकरी अड्ड्याला. आपण आहे ना मित्रांनो चिंच पोकळीच्या इकडून उतरलो आहे स्टेशनच्या इथून ब्रिजवरनं. आता आपण चाललो बकरी अड्ड्याला. तर मित्रांनो, आपण आहे ना रेश्माताई खातू यांच्या वर्कशॉपला जाता आहे ना बकरी अड्ड्याच्या इकडे तुम्हाला जे बांधकाम दिसतं मंडपाचं, तिकडेसुद्धा मित्रांनो रेश्माताई खातू यांचाच वर्कशॉप आहे. इकडेसुद्धा बाप्पांच्या 4-5 मूर्त्या बनत असतात. तर आपण बघू शकतो की ह्याचं काम तर चालू झालेलं आहे इकडून. आणि जो मेन असतो वर्कशॉप तिथून जे चिंतामणी आणि ताडदेवचा राजा ही जी मूर्ती तयार होते, आपण तिकडे जाऊ. सध्या ते आपल्याला दिसतं आहे की हा थोडं त्या प्रमाणात तयार झालेलं आहे. मित्र, आपण ना बकरी अड्ड्याच्या इकडे पोचलो आहे. इकडेच या साईडला थोडं म्हणजे बाप्पांचा वर्कशॉप असतो. यंदा वाटतं थोडंसं पुढे गेलं आहे की आपल्याला तिकडे दिसतो आहे पुढे एक वर्कशॉपचं काम चालू आहे. मित्रांनो, हेच आहे बकरी अड्ड्याच्या इकडचा वर्कशॉप आहे बाप्पाचा. इकडे एक असो वर्कशॉप ह्या लाईनीमध्ये, पण इकडे तयार नाही, पण इकडे तयार आहे. बघूया. कसं आहे ना, हा वर्कशॉप वेगळा आहे आणि रेश्माताई खातू यांचा वर्कशॉप आहे ना तिकडे समोर असतो. बघा इथे ट्रॉली उभी आहे. तिकडे रेश्माताई खातू यांचा वर्कशॉप असतो, पण त्याचं अजून काय काम झालेलं नाही आहे. आपण बघतोय ना मित्रांनो, अजून काय बकरी अड्ड्याच्या इकडे वर्कशॉपचं काम चालू नाही झालं आहे. फक्त आपण स्टार्टिंगला एक बघितलं तिकडे काय थोडंफार प्रमाणात काम चालू झालं वर्कशॉपचं. आता इथून आपण जाऊ ना राजन झाड यांच्या वर्कशॉपला, दादांच्या. बघू मित्रांनो, आपण बकरी अड्ड्याच्या इकडे होतो. चुकून आपण दुसऱ्या वर्कशॉपला गेलो पुढे, की असं वाटलं की तेच वर्कशॉप आहे, पण नाही मित्रांनो. इथेच मला दाखवलं ते वर्कशॉपचं काम चालू व्हायचं बाकी आहे. तर इकडचं अजून काय काम चालू नाही झालं वर्कशॉपचं. तर आता आपण जाऊ ना मित्रांनो तर राजन झाड यांच्या वर्कशॉपला, दादांच्या. तिकडे जाऊन बघू अपडेट बाप्पांच्या वर्कशॉपचं काम चालू झालं आहे की नाही. चला. तर मित्रांनो, आपण आता ना राजन झाड यांच्या वर्कशॉपच्या इकडे पोचलेलो आहे. आतमध्ये जाऊन बघू का अपडेट आहे वर्कशॉपची. समोर आपल्याला राजन झाड यांचं वर्कशॉप दिसतं आहे. पहिली तर परमिशन घेऊ व्हिडिओ काढायला देतील की नाही, मग बघू मित्रांनो. तर मित्रांनो, आपण यांना राजन झाड दादा यांच्या वर्कशॉपला पोचलेलो आहे. इथून अजून थोडा वर्कशॉपचं काम बाकी आहे, बघू शकतो. तरी पण नाही चालू आहे एवढं. अजून मूर्त्यांचं सुद्धा काम बाकी आहे. इकडे काही साचे लावले जात आहेत मूर्त्यांचे. लांबून दाखवतो कारण का जास्त नको डीप जायला. तर मित्रांनो, आपण आता राजन दादा यांच्या वर्कशॉपच्या इथून निघालो. अजून थोडा प्रमाणामध्ये काम चालू झालेलं आहे वर्कशॉपचा. आणि आता थोड्या दिवसात इकडे सुद्धा मोठ्या उंच मूर्त्या बाप्पांच्या तयार होतील. तर आता तिथून जाऊ ना मित्रांनो गणेश संकुलून आपण जाऊ कांबळे आर्ट्सला. कांबळे आर्ट्सच्या नंतर जाऊ मित्रांनो आपण परळ वर्कशॉपला शेवटला. तर मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही लाईक केला असेल प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला हे वर्कशॉप मला कसे वाटतात. चला आपण जाऊ आता गणेश संकुलमध्ये. तर मित्रांनो, आपण आहे ना आता पोचलो आहे ना गणेश संकुलच्या आपण पाठच्या गेटला म्हणजे रस्त्याच्या साईडला जिथून बाप्पांच्या ना मोठ्या मूर्त्या इथूनच निघतात. तुम्हाला तो गेट दाखवतो या. तर मित्रांनो, आपण आहे ना गणेश संकुलच्या मेन गेटवर आलेलो आहे. पाठचा आहे हा गेट. ॲक्च्युली इथून ना मोठे गणपतींचं आगमन ह्याच गेटने होतो.
आता आतमध्ये बघू आपण काय झलक दिसते काय. हा गेला पहिला कॅमेरा घेऊन. आपण येऊ या साईडने बघू. बघा याच गल्लीत ना मोठे मोठे गणपती येत असतात. आता आपण जाऊ पुढच्या गेटला जाऊ. तिथून पूर्ण प्रॉपर आपल्याला गणपती अपडेट दिसेल सगळी, म्हणजे मंडपाचे अपडेट दिसेल. तर मित्रांनो आपण आता गणेश संकुलच्या फ्रंट गेटला आलो आहे. इथे बघू आता अपडेट आपण वर्कशॉप चालू होतो आहे का नाही. आणि इकडे ना एक मित्रांनो घरगुती गणपतींचे कारखानेसुद्धा असतात. खूप ठिकाणी गणपतींचे कारखाने असतात. हे बघा गणेश संकुलचं आता बांधकाम चालू झालं आहे वर्कशॉपचा. आणि इकडे आहे ना श्री गणेश चित्रशाळा, हे सुद्धा इथे घरगुती गणपती बनतात सगळीकडे. आता बघा इकडे एक मस्त मूर्ती ठेवली लालबागच्या राजाची गेल्या वर्षीची. आणि आतमध्ये बघू आपण गणेश संकुल. बघा इथे पण आहे ना खूप छोट्या छोट्या गणपतींचे वर्कशॉप असतात. आता तर सध्या तरी बांधकामच चालू आहे. बांबू बिंबू बांधत आहेत. आणि ह्या साईडला सुद्धा मोठे मोठे गणपती बनतात. तसं सुरुवातीला दाखवलं तुम्हाला गणेश संकुल श्री गणेश चित्रशाळा आहे. त्याच्या आतमध्ये जाऊ आपण. घरगुती गणपती आहेत. आपण बघूया आतमध्ये बाप्पांच्या मूर्त्या. हे बघा इकडे बाप्पांच्या मूर्त्या आहेत. त्यांना पेंट व्हायचं बाकी आहे. खूप छान छान वाटतात बाप्पांच्या मूर्त्या इकडच्या. हे बघा एक सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. बाप्पा हातावरती विराजमान आहे तशी मूर्ती आहे. आणि इकडे एक मूर्ती आहे ना एक सुंदर आहे. हे बघा खूप भारी वाटतात बाप्पांच्या मूर्त्या इकडे. हे बघा ना इकडे एक मित्रांनो एक मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या रूपातली मूर्ती आहे. खूप सुंदर वाटते. त्याची पॅक आहे म्हणून. आणि इकडे एक आहे ना मस्त मूर्ती आहे. बहुतेक मोर किंवा बदकावर बसलेली बाप्पांची मूर्ती आहे. आणि इकडे एक बघा ही मस्त एक मूर्ती तयार झालेली आहे. पेंट झाल्यावरती बाप्पांचं खूप भव्य दिवसाचं रूप दिसणार आहे आपल्याला. आणि इकडे एक बघा काय एक मूर्ती अजून थोडं प्रमाणात काम चालू झालेलं आहे यांचं. आणि या साईडला बघू इकडे सुद्धा खूप छान छान मूर्त्या आहेत. तर मित्रांनो आपल्याला परल वर्कशॉपला जायच्या आधी आहे ना आता माहिती पडलेलं आहे की लालबागच्या राजाचा सुद्धा पाद्यपूजन सोहळा झालेला आहे. सकाळी 6 वाजता झालेला आहे. तेच आपण जरा जाऊन बघू. अपडेट तुम्हाला देतो तिकडच्या लालबागच्या राजाची सुद्धा. पाद्यपूजन सोहळा तर सकाळी 6 वाजता झालेला आहे बोलतात. आता बघू जाऊ तिकडे बाप्पांचे दर्शन घ्यायला भेटतो की नाही. कारण का 2 वर्ष मागची 2 ते 3 वर्ष झाले पाद्यपूजन कधी होतं कधी होणार असं आपल्याला कधीच माहिती नसते. पण आता जसं माहिती पडलं आहे एवढं जवळच आपण जाऊन येऊया. त्याच्यानंतर आपण जाऊ परल वर्कशॉपला मित्रांनो. तर मित्रांनो आपण ना लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला जाता आहे ना आता आपण इकडे पोचलो गणेश गल्लीमध्ये. आपला मुंबईचा राजा इकडेच बसतो. आता इथे सुद्धा काही थोड्याच दिवसात इथे मोठा असा भव्य दिव्य या बिल्डिंगसमोर गेट बनेल. आणि समोर आपला तेजूगाईचा बाप्पा बसतो. आता इथून आपण चाललो तर लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पाहण्यासाठी. मित्रांनो आपण आहे ना आता चिवडा गल्लीमध्ये आहेत. आता आम्ही ना पाठवून चाललो लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यासाठी. आपले बरीचशी मंडळी आपले पुढे चाललेले आहेत. जाऊ लालबागच्या राजाचा पाद्यपूजनचे दर्शन घेऊ. मित्रांनो आपण आहे ना बघा आता लालबागच्या राजाकडे पोचलेलो आहे. बघा लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. आणि इकडे ना छोटासा एक मंडप दिसतोय. तिकडेच पाद्यपूजन सोहळा झालेला आहे बाप्पाचं. आपण जाऊ दर्शन घेऊ मित्रांनो. तर मित्रांनो इकडे ना आपण आलेलो. आम्हाला वाटलं की इकडे पाद्यपूजन सोहळा इकडे झाला असेल. इकडे नाही झाला आहे. आणि इथे येऊन बाप्पांचं आपण दर्शन घेऊ. इथे तुम्ही वर्षाचे 12 महिने याल ना लालबागच्या राजाला तर इथे बाप्पाचे दर्शन घेतले जातात लालबागच्या राजाचे. हे बघा ते ताई पण सुद्धा लालबाग इथे तुम्ही आहेत ना मित्रांनो वर्षाचे 12 महिनेसुद्धा बाप्पांचे दर्शन घ्यायला येऊ शकता लालबागच्या राजाचे. आणि इकडच्या रहिवासी तिथे दररोज सकाळची सुरुवात आहे ना मित्रांनो इथून बाप्पांचे दर्शन घेऊनच करतात लालबागच्या राजाचे. तुम्ही पाहू शकता. बघा आता एक दादा आले दुसरे ते सुद्धा दर्शन घेतात बाप्पाचे. तर मित्रांनो आपण ना लालबागच्या राजाच्या इकडे आलेलो. इथे का पाद्यपूजनचा एवढं का आता अपडेट काय नाही
आहेच नाही, म्हणजे पाद्यपूजन सोहळा झाला की नाही सकाळी माहिती नाही. आता थोडा आपण थोडा शोध लावूया आणि कुठे जर झाल्या पाद्यपूजन तर आपण लवकर तुम्हाला. मित्रांनो आपल्याला ना आता राजाची जो आपण निघालो आहे तर एक माहिती पडलं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी म्हणजे गेले 2-3 वर्ष झाले लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा त्या ठिकाणी होतो. आता म्हणजे आपण त्या ठिकाणी चाललो, तुम्हाला तिकडे डायरेक्ट जाऊन सांगतो की कुठे झालं आहे. तर मित्रांनो आपण आहे ना आता चिंतामणीच्या इकडे आलो आहे, जिकडे कांबळी आर्ट्स म्हणून आहे. तिथे आपण कोल्हापूरचा राजा आपण गेले 2 वर्षाला आपण शूट करतो कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा. तर आता आपण तिकडेच चाललो आहे. तिकडे कांबळी आर्ट्समध्ये बहुतेक असे बोलतात की लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा तिकडेच पार पडलेला आहे. मग आपल्या चिंतामणीची गल्ली आली आहे, ह्याच्या पुढची गल्ली ॲक्च्युली चिंतामणीची. तर मित्रांनो आपण यांना टॉप 5 गणपती वर्कशॉपचे अपडेट देताना आपल्याला कांबळी आर्टसुद्धा करायचंच होता सोबत, पण गणेश संकुल तुम्हाला जसं बोललो की लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आहे. तर आपण आता आलो कांबळी आर्ट्समध्ये. तिकडे माहिती मिळालं लालबागच्या राजा पाद्यपूजन सोहळा कांबळी आर्ट्समध्येच आहे, म्हणून आपण आता तिकडेच जातो. तुम्हाला सुरुवातीला बोललो जावा कांबळी आर्ट्सचा अपडेट पण घेऊ आणि लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळ्याचे दर्शनसुद्धा घेऊ. बघा ही आपली चिंतामणीची गल्ली आहे. समोर आपला चिंतामणी विराजमान असतो दरवर्षी आणि इथे बाजूलाच आहे ना कांबळी आर्ट्स आहे. तर जाऊ पाद्यपूजन सोहळ्याचे दर्शन घेऊ कांबळी आर्ट्समध्ये. हे बघा आतमध्ये आहे ना इथे कांबळी आर्ट्स आहे, इथेच राजाचं पाद्यपूजन सोहळा होतो. अजून काय कांबळी आर्ट्सची सुद्धा अपडेट नाही आलेली आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आता कांबळी आर्ट्समध्ये. इकडे सुद्धा राजाचा पाद्यपूजन सोहळा दिसला नाही आपल्याला, दर्शन नाही झालं. आता इकडून अशी माहिती पडते की दादरमध्ये कांबळी आर्ट्स आहे तिकडे आहे. आता तुमची इच्छा आहे का जायची? सगळ्याच नाही बोलत. इच्छा तर बोलूच नको. इच्छा तर भरपूर आहे जायची, पण सकाळपासून अजून काय खाल्लं पिल्लं वगैरे नाहीये आणि त्याची कशी हालत वगैरे पूर्ण डाऊन झालेली आहे. तर बघूया आता टाइम भेटला तर जाऊन तुम्हाला दाखवू, नाहीतर मग माझा मित्र एवढा मेहनत घेऊन बोललाय तुमच्याशी, आवाज आलाय की नाही ते पण मला माहिती नाही. तर मित्रांनो आपण आहे ना आता परळला पोचलो आहे आणि परळला ना आपले मित्र भेटले आहेत. मयूर भेटला आहे, मयूर आणि बरेचसे सुमित आहे आणि 99 ब्लॉगर आहे आपला भाऊ भेटला आहे आणि जय श्रीराम भाई. आणि हे सुमितने आज चमत्कार केला. 99 ब्लॉगर वरती जाऊन बघा तुम्ही. भाई आईडी का नाम बता दे. 99 ब्लॉगर इंस्टाग्राम पे सर्च कर सकते हो, आ जाएगा. और यूट्यूब पे भी सर्च करना 99 ब्लॉगर, 1-2 के नीचे ही हूँ मैं. हाँ आणि तुम्ही आणि भाऊला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. आप इसको पहचानते हो नहीं पहचानते हो क्या पता. आणि याला ना विसरू नका, यांनी आज चमत्कार केला. 1 रुपया दिलाय आणि सगळ्यांना दिला. केदारनाथला जाऊन आला त्याला गरीब तिकडे भेटले नाही. हे बघा 1 रुपया. ह्याला गरीब कुठे भेटले ना केदारनाथमध्ये, यांनी इकडे येऊन 1 रुपया दिला सगळ्यांना. आणि आजची व्हिडिओ पडली तर आज याचा गळा पकडायचा आहे. आज व्हिडिओ पडली ना ह्याचा गळा मी मेन पकडणार आहे. आपको भी 1 रुपया चाहिए तो सब्सक्राइब करो. तर मित्रांनो जाऊ आपण परळ वर्कशॉपची अपडेट घेऊ. तर मित्रांनो आपण आता परळ वर्कशॉपला पोहोचलो. परळ वर्कशॉपची आपण अपडेट घेऊ. पहिला फर्स्ट व्हिडिओ आपण टाकलेला परळ वर्कशॉपचा. आता जाऊ आता परळ वर्कशॉपमध्ये आपण अपडेट बघू काय आहे. बाकीच्या बऱ्याच 4 वर्कशॉप बघितले आहेत. ते तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही कमेंट केली नसेल तर तिथे कमेंट करा, सांगा मला ते कसे वाटले तुम्हाला परळ वर्कशॉपचे. तर आपण परळ वर्कशॉपमध्ये जाऊ. आपण परळ वर्कशॉपच्या मेन गेटला आलो आहे. आपला बघा सुमित तिकडे ब्लॉग चालू आहे सुमितचा. बरेचसे आपले मित्र पुढे गेले आहेत आणि आता पहिला पण ना परळ वर्कशॉपची झलक बघूया या. तर मित्रांनो आपण जाऊ आतमध्ये परळ वर्कशॉपमध्ये बघू. हे बघा बरेचसे आपले अपडेट आले परळ वर्कशॉपमध्ये. तर मित्रांनो आपण आहे ना आता परळ वर्कशॉपच्या आतमध्ये आलो आहे. बघू इकडे आता काय काय अपडेट. इकडे बघा काम चालू झालं आहे बाप्पा बनवण्याचं. बऱ्यापैकी आता बाप्पाच्या तयारी सुरू झाली मूर्त्यांची. एक साईडला बघा ना मित्रांनो काही प्रबल आहेत. हे गेल्या वर्षीचे प्रबल आहेत. आपण बहुतेक गणपतींच्या पाठी आपण बघितलेल्या आहेत. आता यंदासुद्धा हेच प्रबलांना नवीन काहीतरी घडवण्याचा प्रयत्न असणार. खूप सुंदर आहेत. आणि इकडे बघा बाप्पांचे साचे आहेत. बाप्पा हे बघा एक बाप्पांचा साचा आहे, मुकुट आहे तो बाप्पांच्या समोर तुम्हाला दिसतो इथे. त्यातनं बाप्पा घडतील आणि थोड्याच दिवसात आहे ना मित्रांनो पूर्णपणे इथे बाप्पामय अशी परळ वर्कशॉप होणार आहे. कारण का पूर्ण सगळ्या ठिकाणी आहेत ना बाप्पांचेच वर्कशॉप असणार आहेत. आपण बघतोय बघा. तर मित्रांनो आपण यांना बघू शकतो आता ना इथे परळ वर्कशॉपमध्ये एक पाठ आलेला बाप्पाचा. शिवप्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मांडवीचा महाराजा ह्याचा पाठ आलेला बाप्पाचा.
आणि इथे तर बहुतेक आहे ना बाप्पांचे बरेचसे कामं चालू झालेले आहेत. आणि आपले बघा मित्र काही ब्लॉगर आहेत, व्हिडिओ त्यांचा शूट चालू झालेला आहे. आणि बघू या पुढे अजून जाऊ. हे बघा एका साईडला नाही बघा तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तसं बाप्पांचं काम चालू झालं जोरात एकदम. बघा हे बाप्पांचा आशीर्वादचा हात आहे. आशीर्वाद इकडे हे बघा. तर मित्रांनो आतापुरती आपल्या या व्हिडिओमध्ये एवढाच होता. तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं मी की आपलं पहिलं वर्ष भाव शेवटचा असणार आहे. आणि तुम्हाला इतर 4 वर्षात तुम्हाला कसे वाटले तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आता मग तुमचा जास्त वेळ नाही घेता व्हिडिओ इथंच खतम करतोय. तर आता भेटू पुढच्या नवीन जागेवर नवीन ठिकाणी. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिव.